So students, let us have discussion on a very important part, which is degree of dissociation. And dissociation constant. कशाला म्हणायचं डिग्री ऑफ डिसोसिएशन? बघून घ्या, डिसोसिएट होणे म्हणजे सेपरेट होणे. जनरली हा जो काही शब्द असतो दॅट इज युज्ड फॉर अन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट इज दॅट सबस्टन्स विच गिव्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. ऑलरेडी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स एखाद्या सबस्टन्स मध्ये असतील, असू शकतात, आणि ते एकमेकांपासून सेपरेट होण्याची जी प्रोसेस आहे तिथं आपण डिसोसिएशन असा शब्द वापरतो. मोस्ट ऑफ द टाइम्स डिसोसिएशन अँड आयोनायझेशन हे आपण एकच आहे असं कन्सिडर करतो. थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. सपोज आता सोडियम क्लोराइड आहे NaCl, त्याच्या क्रिस्टल मध्ये ऑलरेडी Na+ आणि Cl- एकत्र पॅक केलेले आहेत. These oppositely charged ions they are held together. त्याला आपण क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. आणि जेव्हा हे एकमेकांपासून सेपरेट होतात, जेव्हा लॅटिस ब्रेक होतं, त्या प्रोसेसला आपण डिसोसिएशन असं म्हणतो. आयोनायझेशन म्हणजे काय? जे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याच्यात हळूहळू पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जनरेट होतात आणि मग ते एकमेकांपासून सेपरेट होतात. दॅट इज नथिंग बट आयोनायझेशन. सो वन शुड नो क्लिअरली. ह्याला तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन या दोन्ही पद्धतीने सांगू शकता. नो इश्यूज. So what is degree of dissociation? It is denoted with the help of letter alpha. It is having formula number of moles dissociated upon total number of moles. Okay. Let us have a very simple example to understand this concept. Suppose माझ्याकडे काही चॉकपीस आहेत, खडू आहेत, अखंड खडू. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आपल्याकडे असणाऱ्या चॉक्सची जी संख्या आहे ती आहे 10. फॉर एक्झाम्पल, यापैकी जर हे दोन चॉकपीस आपण ब्रेक केले, तुकडे केले आणि डस्टबिन मध्ये टाकून दिले, तर विचार करा सरांनी किती चॉक तोडले? 2. टोटल आपल्याकडे किती होते? 10. मग ह्या एक्झाम्पल मध्ये जे आपला आन्सर येणार आहे इट इज 0.2 आणि ह्यालाच अल्फा किंवा ह्या प्रोसेस मधला डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणू शकता. सेम लॉजिक अप्लाय करा की सपोज तुमच्याकडे 10 मॉलिक्युल्स आहेत एखाद्या वीक ऍसिडचे. You are going to dissolve those many number of acids in water, and after dissolution, suppose 2 molecules of acid they have broken down into positive and negative ions. 10 ऍसिड होते किंवा 10 मोल होतात, कसंही कन्सिडर करा. पैकी 2 मोल डिसोसिएट झालेले आहेत. किती मोल्स डिसोसिएट झालेत आणि एकूण तुम्ही किती मोल टाकले होते, या दोघांचा जो रेशो असतो दॅट इज कॉल्ड एज अल्फा. अल्फा कॅन हॅव सच काइंड ऑफ व्हॅल्यूज. नाउ इमॅजिन what can be the highest value of alpha? अल्फा किती असू शकतो मॅक्सिमम? लॉजिकली विचार करा. 10 खडू पैकी आपण जर खडूचे तुकडे करायचे ठरवले तर प्रॅक्टिकली आपण 10 पैकी 10 तोडू शकतो. 10 पैकी 11 नाही तोडता येणार आपल्याला. अँड दॅट्स वाय ज्या वेळेस असं 10 on 10 आपल्याला दिसेल ह्या एक्झाम्पल नुसार, दॅट मीन्स अल्फा कॅन हॅव हायेस्ट व्हॅल्यू ऑफ 1. इट कॅनॉट एक्सीड 1. एक पेक्षा अधिक अल्फा असू शकत नाही. मग हे जे डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आहे, समटाइम्स इट इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज अल्फा. नाउ व्हाट इज पर्सेंटेज अल्फा? Whatever the degree of dissociation we have obtained alpha, we have to multiply it by 100. या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये 10 पैकी 2 खडू आपण तोडले होते, तर जे काही आपला आन्सर आलं होतं 0.2 त्याला 100 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर बघून घ्या पर्सेंटेज अल्फा हा 20%. 10 पैकी 5 तोडले असते तर 50% झाला असतं. 10 पैकी 7 जणांचं डिसोसिएशन झालं असतं 70% झालं असतं. अँड लाईकवाईज वी कॅन से. सो आय होप
तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने समजली असं मी कन्सिडर करतोय आणि पुढे जातोय. Now the second very important thing which we have to discuss is the dissociation constant denoted with the help of letter K. हा जो तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो कशा पद्धतीने समजून सांगता येईल. जसं की मी आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रोलाइट्स, आता आपण हा शब्द लक्षात घेतला पाहिजे. हे सगळं जे आपण अप्लाय करतोय हे कुणासाठी अप्लाय करतोय, इलेक्ट्रोलाइट्स साठी. इलेक्ट्रोलाइट्स कोण असतात की ज्याच्यामधून प्लस आणि मायनस आयन्स क्रिएट होऊ शकतात. आणि हे इलेक्ट्रोलाइट्स असे असू शकतात, ऍसिड्स असतील किंवा बेसेस असतील किंवा काय असतील बेटा, सॉल्ट्स असतील. सो ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स दे डिसोसिएट इन द फॉर्म ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स अँड दॅट्स वाय त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो. Depending upon their degree of dissociation, these species can be further classified as strong electrolytes and weak electrolytes. Strong electrolyte कुणाला म्हणायचं, ज्या इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन हे 100% होत असतं, म्हणजे ज्याचा अल्फा हा 1 असतो किंवा ज्याचा पर्सेंटेज अल्फा हा 100 असतो, and that one is called as strong electrolyte. मग ह्या इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट नावाची कन्सेप्ट बघायची. नाउ कन्सिडर, suppose for weak acid, suppose HA is nothing but a weak acid. It is dissolved in water. So I am mentioning aqueous in the parenthesis, in the bracket. So such kind of a reaction is there. कंप्लीट आयन्स पण तयार होणार नाहीत आणि तयार झालेले आयन्स वापस पण तयार इकडे अटॅच होतील एकमेकांसोबत. सो प्रोसेस इज मूव्हिंग इन आयदर डायरेक्शन. HA will dissociate in the form of H plus aqueous and A minus aqueous, we can say. मग हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. सुरुवातीला सांगितलं आपण हे एक्झाम्पल वीक ऍसिड साठी घेतोय. सपोज आय एम हॅव्हिंग 100 मॉलिक्युल्स ऑफ HA विथ मी, आणि ह्या 100 मधून कंप्लीट डिसोसिएशन झालं असतं तर 100 H प्लस आणि 100 A मायनस तयार व्हायला पाहिजे होते, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही कारण ऍसिड मुळात कसं आहे, वीक आहे. सो जर माझ्याकडे 100 HA असतील आणि त्याच्यापैकी 5 H प्लस तयार झाले आणि 5 A मायनस तयार झाले, तर विचार करा पाठीमागं HA किती उरला. 90 असा आन्सर द्यावा असं बऱ्याच जणांना वाटलं असेल, पण 95 हे करेक्ट आन्सर. तुम्ही हे 5 आणि हे 5 असं मिळून 10 नका कन्सिडर करू. 5 मॉलिक्युल्सच्या डिसोसिएशन मधून 5H प्लस आणि 5A मायनस तयार होत आहेत. याचा अर्थ जे 100 पैकी फक्त 5 जणांचं काय झालेलं आहे, डिसोसिएशन झालेलं आहे. ओनली 5 मोल्स हॅव बीन डिसोसिएटेड लाईक दिस, असं आपण कन्सिडर करा. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो बघून घ्या. Applying equilibrium dissociation constant. रिएक्शन दोन्हीकडे चालू आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे तर खूप कमी आहेत ना आणि ह्याची संख्या जास्त आहे, असू देत, पण एकदा रिएक्शनचा रेट दोन्हीकडचा सेम झाला की ज्याला आपण इक्विलिब्रियम आला असं म्हणतो. मग एकदा इक्विलिब्रियम आल्याच्या नंतर इकडून इकडे जाणाऱ्यांची संख्या आणि राईट साइड कडून लेफ्ट कडे येणाऱ्यांची संख्या ही सारखीच असते. रेट ऑफ एक्सचेंज इज सेम. मग कसं अप्लाय करायचं इक्विलिब्रियम डिसोसिएशन कॉन्स्टंट, राईट साइडचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय लेफ्ट साइडचं कॉन्सन्ट्रेशन. सो सी व्हाट वी आर गोइंग टू डू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड ऍसिड. इट इज रिप्रेझेंटेड ऍज K. K is called as equilibrium dissociation constant. आणि हा ऍसिड साठी आहे, दॅट्स वाय आपण इथं स्मॉल a मेन्शन करतोय. आता काही मुलं विचारतील सर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचं मीनिंग काय. सो इट इज मोल पर लिटर, इट इज मोलॅरिटी, इट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. H प्लस किती मोल्स आहेत एका लिटर मागे, A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे एका लिटर मागे,
तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे ब्रॅकेटच्या बाजूला EQ 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 असंही लिहू शकता. व्हॉट इट मीन्स, हे H+ आयन्स, A- आयन्स किंवा ऍसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आहे ते इक्विलिब्रियम आल्यानंतरचं कॉन्सन्ट्रेशन आहे. व्हेन वी पुट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स then that is called as equilibrium dissociation constant. मग मुलं म्हणतात सर ह्याचा रोल काय, विचारात घ्या. सपोज I am having two different acids with me. One, say for example, acetic acid, which dissociates as CH3CO- and H+. Second acid we are having, which is called as formic acid. This formic acid dissociates as HCO- formate ion and H+ ion. आता आपल्याला हे पण माहिती भेटेल की ऑल द कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर द एक्झाम्पल्स ऑफ वीक ऍसिड्स वी कॅन से. मग आता दोन्हीही ऍसिड्स खरं तर वीक ऍसिड्स आहेत. अँड सपोज वी हॅव टू डिसाइड आउट ऑफ दीज टू वीक ऍसिड्स विच वन इज क्वाइट बेटर. दोघांपेक्षा थोडा बरा कोण आहे. क्लासमध्ये दोन स्टुडंट्स आहेत, एकाला 10वीला 50% मार्क्स आहेत, एकाला 10वीला 52% मार्क्स आहेत. आपल्याला माहिती दोघेही साधारण नाही, पण दोघांमध्ये भांडण लागले, मी हुशार का तू हुशार, तर 52% वाला स्टुडंट म्हणेल ए तुझ्यापेक्षा जास्त आहे 2% मला, मी तुझ्यापेक्षा तरी हुशार आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही. लाईक दिस इन रिलेटिव्ह सेन्स. कसं कंपेअर करायचं आपल्याला, एकमेकांशी कंपेअर करायचं, इतरांशी कंपेअर नाही करायचं. सो व्हेन वी आर हॅव्हिंग टू ऍसिड्स अँड व्हेन वी हॅव टू कंपेअर, तर मग आपल्याला हा जो Ka असतो किंवा ज्यालाच इक्विलिब्रियम डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड म्हणतो आपण, दॅट इज डेफिनेटली गोइंग टू बी हेल्पफुल. मग कशी हेल्प करणार आहे तो, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटेट आयन इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड, Ka भेटला, Ka फॉर ऍसिटिक ऍसिड. Similarly, concentration of formate into concentration of H+ upon concentration of formic acid is Ka, which is called as Ka formic. Just imagine the thing. Suppose we are having 100 molecules. असे छोटेसे 100 मॉलिक्युल्स आपल्या डोळ्याने बघता पण नाही येणार. वी हॅव टू कन्सिडर. तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर करून सांगण्यासाठी एक्झाम्पल देतो, हे डोक्यात असू दे. Suppose I am having 100 molecules of acetic acid and I am going to get 5H+ here. Just imagine. Now I am having 100 molecules of formic acid. हे सुद्धा आपण वॉटर मध्ये टाकले दुसऱ्या भांड्यामध्ये. And suppose I am going to get 7H+ out of 100. 100 मॉलिक्यूल पैकी मला 7H+ भेटले. हा देखील वीक ऍसिड आहे कारण त्याने पण 100H+ दिले नाही. तो देखील वीक ऍसिड आहे, त्यानेही 100H+ दिले नाही. पण दोघांच्या कंपॅरिझन मध्ये, इन कंपॅरिझन, फॉर्मिक ऍसिड इज प्रूव्ड टू बी कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर. तुलनात्मक दृष्ट्या तो जास्त स्ट्रॉंग आहे कुणापेक्षा, ऍसिटिक ऍसिड पेक्षा. कारण हे इक्वेशन आपण बघितले, दोघांना अप्लाय केले. Ka and H+, these two things are directly proportional to each other. ज्या ऍसिड मधून थोडेसे अधिक H+ भेटतील, H+ जास्त असतील, तर त्याचा Ka मोठा असेल. सो आफ्टर कंपॅरिझन व्हॉट कॅन वी राईट, Ka formic is found to be more than Ka acetic, and that's why we can say that formic acid is comparatively stronger than acetic acid. म्हणजे हा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे त्याच्यावरनं आपण सांगू शकतो की कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे. लाईक दिस. सिमिलर केस इज फॉर बेस. आता मी ते सगळं सोडवत बसणार नाही, तर तुमच्यासाठी वर्क देतोय. सपोज वी आर हॅव्हिंग बेस BOH. मग त्याचे आयन्स तुम्ही ह्या पद्धतीने कसे पाडणार, B+ OH-. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH इज इक्वल टू, सगळे मिळून काय असेल, Kb. इथं A च्या ठिकाणी काय असणार, B असणार. जसा Ka जास्त असल्याच्या नंतर ऍसिड दुसऱ्या ऍसिड पेक्षा थोडासा स्ट्रॉंग दिसतो,
तसा केबी जास्त असल्याच्या नंतर दोन बेसेस मध्ये कंपॅरिझन करता येतं. ज्या बेस साठी केबी जास्त असेल तो दुसऱ्या बेस पेक्षा कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर बेस. लाईक दिस. See, one very important concept we have to cover, which is called as Ostwald's dilution law. मग आता परीक्षेमध्ये असा एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्या समोर येऊ शकतो. देयर कॅन बी क्वेश्चन ऑफ दिस पॅटर्न. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ओबे Ostwald's dilution law, किंवा असंही म्हणता येईल आपल्याला फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स Ostwald's dilution law is applicable. त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजे, ओनली फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे ऑप्शन मध्ये स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस किंवा सॉल्ट दिलेले असतील तर त्यांच्यासाठी हा लॉ नाहीये. वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस असं जर आपल्याला काही दिलेलं असेल, देन अँड देन ओनली यू कॅन अप्लाय Ostwald's dilution law देअर. मग कसं कन्सिडर करायचं बघा. कन्सिडर 1 mole of weak acid HA. Alpha is DOD, degree of dissociation of that acid volume of aqueous solution of acid is V decimeter cube or V liter. ऍसिड घेतलाय, पाण्यामध्ये टाकलाय आणि ऍसिड प्लस वॉटर मिळून हे इतके लिटर आपल्यापाशी अवेलेबल आहे. ही एक टर्म महत्वाची आहे, ही एक टर्म महत्वाची आहे आणि ऍसिड आपला हा आहे. जर आपल्याला ह्या तीन गोष्टी चांगल्या समजलेल्या असतील तर Ostwald's dilution law अतिशय छान पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. बघा मग काय केलं लेकरांनो आपण. सो दिस इज HA dissolved in water, aqueous. Reaction has attained an equilibrium. So at equilibrium H plus are present, A minus are present in the aqueous form. मग बघा काय सांगता येईल मला. नंबर ऑफ मोल्स इनिशियली. हे बघा माझ्याकडे एक भांड आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ऍसिड घेतलाय, वीक ऍसिड, आणि तो मी त्या वॉटर मध्ये असा टाकलाय. अगदी पहिल्या सेकंदाला त्याच्यामध्ये आयॉन्स नाही बनणार, कारण ऍसिड मुळात कसा आहे, वीक ऍसिड आहे. अँड दॅट्स वाय सुरुवातीला 1 मोल ऍसिड आपण पाण्यामध्ये टाकला म्हणजे ऍसिडचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोल आहे. मग हे दोघं तयार व्हायला अजून वेळ आहे. सो दॅट्स वाय ह्यांचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इट इज टेकन टू बी 0. मग ऍट इक्विलिब्रियम थोड्या वेळाच्या नंतर जेव्हा हे डिसोसिएशन होईल आणि रिएक्शन एका कॉन्स्टंट ठिकाणी येईल, लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे, राईट कडून लेफ्ट कडे येणार आहे, या दोघींचा रेट जेव्हा स्पीड सारखी असेल तेव्हा काय असेल सिच्युएशन. हा 1 मोल जशाला तसा 1 मोल नाही राहणार, कारण हा 1 मोलला 1 मोलच जर राहिला तर हे दोघं जण तयारच नाही होणार. मग असणाऱ्या 1 मोल ऍसिड पैकी काय कमी झाला हो, अल्फा. ह्याचा अर्थ H प्लस अल्फानी वाढले, A मायनस अल्फानी वाढले. बऱ्याच लेकरांना हे लक्षात येत नाही. सी सपोज आपल्याकडे 100 मॉलिक्युल्स आहेत, याच्यापैकी 2 जणांचं डिसोसिएशन झालं तर 2च H प्लस तयार होणार, 2च A मायनस तयार होणार. 5 जणांचं डिसोसिएशन झालं, हे 5 आणि हे 5. तसं लक्षात घ्या, अल्फा एवढ्या संख्येनं कमी झाले तर हे अल्फा आणि हे अल्फा वाढले. मग कॉन्सन्ट्रेशन, आपल्याला शेवटची टर्म काय बघायची, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन.
सिमिलरली आपण सांगू शकतो. तर आता नंबर ऑफ मोल्स किती उरलेत 1 मायनस अल्फा किती लिटर मध्ये आहेत व्ही. हे तयार झालेले H प्लस नंबर ऑफ मोल्स आहेत अपॉन व्ही अल्फा बाय व्ही. सगळेजण म्हणतील सर व्ही सगळीकडे सारखा आहे का? 100%. कारण या तिन्ही ज्या स्पेसिस तुम्हाला दिसत आहेत त्या एकाच भांड्यामध्ये सगळ्यांचं व्हॉल्यूम सारखंच घ्यावं लागेल. मग हे बघून घ्या. सो लाईक दिस अप्लाइंग इक्विलिब्रियम डिसोसिएशन कॉन्स्टंट. कसा अप्लाय करणार इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघितला आताच. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस into concentration of A minus upon concentration of HA is equal to KA. बघून घ्या व्हॅल्यूज कशा टाकायच्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस चा मीनिंग काय? कॉन्सन्ट्रेशनच्या लाईननं समोर जा आणि H प्लस च्या लाईननं खाली या. यू विल गेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ऍज अल्फा बाय V. सो इट इज अल्फा बाय V इनटू हे सुद्धा आहे अल्फा बाय V आणि त्याच टेबल मध्ये बघा 1 मायनस अल्फा बाय V. आता काय करायचं? K इज इक्वल टू अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर V इंटू V V स्क्वेअर. ह्याला वरती नेऊन उलट करून लिहा तर लक्षात घ्या V वरती जाणार आणि 1 मायनस अल्फा हा खाली राहणार. मग ह्याच्यातला V गेला ह्याच्यातला स्क्वेअर गेला. व्हॉट वी आर हॅविंग? सो KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर V ब्रॅकेट मध्ये आहे 1 मायनस अल्फा. आता लक्षात घ्या फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. आता ही पण कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं. समजा एखाद्या अल्फाची व्हॅल्यू 0.0003 आहे. आता ही जर संख्या तुम्ही 1 मधून मायनस केली तर ठीक आहे आन्सर 1 पेक्षा थोडंसं कमी दिसेल तुम्हाला 0.999 समथिंग. पण ते जे आन्सर आहे ते ऍज गुड ऍज 1 आहे. मी तुमच्याकडे 10,000 रुपये दिले आणि सांगितलं की अमुक माणसाला नेऊन द्या. जाताना त्याच्यातला 1 रुपया तुम्ही हरवला. काही 500ची नोट म्हणजे एक 500ची नोट होती, काही 100च्या नोट होत्या, काही 10-20 रुपयाच्या सुद्धा होत्या आणि असं करून आपण 1000 रुपये आणि काही चेन चिल्लर त्याच्यासोबत दिली होती. सपोज तुमच्या चुकीनं 1 रुपया त्यातला गेला. आता खूप मोठं टेन्शन घेण्याची गरज नाही. समोरच्या माणसाला जेव्हा तुम्ही 999 रुपीज द्याल इट इज ऍज गुड ऍज 1000 रुपीज. दॅट्स हा उलट नाही करू शकत आपण. तुम्ही असं जर विचार केला की सर मग मी 999 रुपये हरवून टाकणार आणि 1 रुपये देऊन टाकतो समोरच्याला, तो घेणार नाही ऑब्विसली. कारण लॉस झालेल्या 1 रुपयाची किंमत उरलेल्या पैशापेक्षा खूप कमी होती. सो इट कॅन बी नेग्लेक्टेड. सिमिलर केस आहे 1 मायनस अल्फा मध्ये अल्फा जर व्हेरी 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 स्मॉल असेल ऍट दॅट टाइम इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. का करतोय आपण सगळं? बिकॉज वी हॅव टू सिम्प्लिफाय द इक्वेशन. सो इन ऑर्डर टू सिम्प्लिफाय 1 मायनस अल्फा त्याच्या जागी जर मला 1 घेता आला तर हे ब्रॅकेट काढून टाकता येतं. सो सिंपल इक्वेशन बिकम्स KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर बाय V. याला मला कसंही मॉडिफाय करता येईल बघून घ्या. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला इकडे पाठवा. सो इट इज KA इंटू V. ह्याचा रूट घ्या इट इज अल्फा. ह्याला अंडर रूट मध्ये टाका अंडर रूट ऑफ KA इंटू V. किंवा असं पण करता येत कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1 बाय V. आता तुम्ही म्हणाल सर हा काय प्रकार आहे? हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज एखाद्या भांड्यामध्ये असं 1 लिटर वॉटर घ्या. त्याच्यात 2 चमचे साखर टाका. सो आफ्टर ऍडिंग शुगर इन द वॉटर स्टर दॅट पर्टिक्युलर सोल्युशन वेल विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर किंवा असा 1-2 थेंब टेस्ट करून बघा. ऑब्व्हियसली ते गोड लागणार आपल्याला. बघा एक्झाम्पल तुम्हाला समजेल ह्या पद्धतीने सांगतो. आणि हे सोल्युशन गोड लागते. आणखीन 1 लिटर वॉटर त्याच्यामध्ये ऍड करा. पण नवीन साखर टाकायची नाहीये. आता ते सोल्युशन पूर्वीपेक्षा आपल्याला कमी गोड लागतंय. पण वॉटर वाढल्यामुळे व्हॉल्यूम वाढला.
व्हॉल्यूम वाढला की चव कमी झाली, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. सो व्हॉल्यूम अँड कॉन्सन्ट्रेशन दीज टू थिंग्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग सांगा मला इथं असं घेता येईल ना, इथं पुढे काही नाही म्हणजे इंटू 1. आता सांगा 1/v चे व्हॅल्यू काय असते c. मग हा 1/v कॅन्सल केला तर मला वरती c लिहिता येत असतो. अँड दॅट्स वाय देअरफॉर ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर c. परत ह्याला मॉडिफाय करता येईल. अल्फा स्क्वेअर हे इकडे घेऊन या, मल्टिप्लिकेशन मध्ये असणारं कॉन्सन्ट्रेशन इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये जाईल. सो इट इज ka अपॉन c. ह्याचा रूट काढा. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ka बाय c. तुमच्यासाठी एक वर्क देतोय. हा वीक ऍसिडच्या ऐवजी ऍसिटिक ऍसिड घ्यायचा आणि पूर्ण डेरिव्हेशन लिहून बघायचं. प्रॅक्टिस होऊन जाईल. फॉर्मिक ऍसिड घ्या, पुन्हा पूर्ण डेरिव्हेशन करून बघा. बेस साठी असणार सिमिलर पॅटर्न आहे. जर सपोज लेकरांनो HA असं न घेता त्या ठिकाणी मी BOH घेतला असता, काय आयन तयार झाले असते? B प्लस OH मायनस. सेम थिंग. फक्त जिथं जिथं तुम्हाला Ka दिसतोय तिथं तिथं तुम्हाला Kb करावं लागलं असतं. फायनल इक्वेशन ह्याच पद्धतीचं आलं असतं. Kb इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर c. ते सुद्धा करून बघा. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आणखीन आपल्याला प्रॅक्टिस हवी आहे तर त्याच्यासोबत NH4OH घ्या. अमोनियम हायड्रॉक्साईड इज अन एक्झाम्पल ऑफ वीक बेस. आणि त्याच्यासाठी पुन्हा डेरिव्हेशन करून बघा. यू विल गेट इट प्रॉपरली. ओके, सो आय थिंक दिस इज इनफ.